मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या धुळघाट रेल्वे गावात सर्वात जास्त प्रमाणात पाळीव जनावरे असल्याची शासकीय खात्यामध्ये नोंद आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त बैल, गाई, म्हैस आणि गोवंश सोबतच शेळ्यांचे हजारोंच्या संख्येत वास्तव्य असतानाही धुळघाट रेल्वे येथील पशुवैद्यकीय दवाखाना ठराविक काळातच उघडत असून वेळेवर पशु मालकांना त्यांच्या पाळीव जनावरांसंबंधी काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याला बहुधा कुलूपच दिसून येते। म्हणून धुळघाट रेल्वे परिसरातील हजारो पाळीव जनावरांचे आरोग्य वाऱ्यावर असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। प्राप्त माहितीनुसार धुळघाट रेल्वे येथे जास्त प्रमाणात पाळीव प्राण्यांची संख्या असल्यामुळे शासनाच्या वतीने जिल्हा परिषद अमरावती आणि पंचायत समिती धारणी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला होता। मात्र स्थानिक पशु मालकांनी दिलेल्या एका गंभीर माहितीनुसार सदरचा दवाखाना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नेहमी बंद असतो। परिणामी पशुपालकांना आपल्या पाळीव जनावरांच्या आरोग्य समस्येला अनुसरून भटकंती करावी लागते। धुळघाट रेल्वे येथे कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी महिन्यातून 1 ते 2 वेळा गावाला आणि पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देत असल्यामुळे परिसरातील पाळीव जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे। धारणी तालुका हा मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला असल्यामुळे धारणी तालुक्याच्या ग्रामीण भागातून मध्य प्रदेशातून मोठ्या स्तरावर गोवंश तस्करी केली जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे, ज्यामध्ये धुळघाट रेल्वे गाव गोवंश तस्करीचे केंद्रबिंदू म्हणून दिसून येते। याच गावाच्या मार्गे गेल्या बऱ्याच काळापासून गोवंश तस्करीची एक मोठी खेप दर आठवड्याला हिवरखेड, अकोट, अकोला या ठिकाणी नेली जात असल्याची माहिती गुप्त सूत्रांपासून प्राप्त झाली आहे। या गोवंश तस्करी करणाऱ्या तस्करांना धुळघाट रेल्वे गावातूनच बोगसरित्या गोवंशचे लसीकरण प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती सुद्धा नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे। धुळघाट रेल्वे येथे जनावरांची कोणतीही तपासणी किंवा लसीकरण न करता फक्त पैशाच्या भरवशावर गोवंश तस्करांना लसीकरण प्रमाणपत्र अवैधरित्या पुरविले जात आहे, अशी माहिती सुद्धा प्राप्त झाली आहे। या सर्व बाबीला अनुसरून हा गोवंश तस्करीला अभय देण्याचा एक प्रकार तर नाही ना, असा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे। संबंधित प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच योग्य ती कारवाई करण्याची सक्त गरज आहे। हो, कोणतं गाव आहे? धुळघाट रेल्वे। हे पशुवैद्यकीय दवाखाना हप्त्यातून किती वेळा उघडते? लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून डॉक्टर बेपत्ता आहेत। अजूनपर्यंत धुळघाट रेल्वेमध्ये डॉक्टर दिसत नाही। अच्छा, कोण डॉक्टर आहे इथं? डॉक्टर लोखंडे। अच्छा, मग ते जर पशु जे मालक आहे त्यांना जर दाखले वगैरेची आवश्यकता पडली तर त्यांना वेळेवर भेटतेत का? इथं महादेव म्हणून आहे, महादेव घुमारे, त्याच्या मुलाकडे ते दाखले ठेवते तो आणि तिथून ते दाखले त्यांना देण्यात येतात। कोणतेही जनावर पाहत नाही, काही नाही, फक्त तुम्ही सांगितलं की 8 जनावरांचे दाखले पाहिजे तर 8चेच भेटून जातील। एक अंदाजे किती पाळीव पण जनावरे असेल इथं? जवळजवळ 1000च्या दरम्यान आहे। अच्छा, मग पशुपालकांना इथं जे दवाखान्यातून सेवा भेटत नाही? अजिबात नाही, दवाखानाच बंद आहे, डॉक्टरच नाही, सेवा कुठून मिळणार आहे? बिचारे त्यांचे जनावर जर समजा आजारी पडले तर ते MP मध्ये जातात, तिथून डॉक्टर आणतात। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।